हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? तर काल आहे ना सर्वांच्याच घरी बाप्पाचे आगमन झाले असेल. आम्ही सुद्धा काल गेलो होतो भिगवणला. कारण आहे ना भिगवणच्या घरी आमचे बाप्पा असतात. सो आम्ही तिकडे गेलो होतो आणि जाताना आहे ना रस्त्यात आहे ना आम्हाला वडापाववाला दिसला. मग आम्ही तिथून वडापाव घेतला गरमागरम आणि घरी जाऊन आहे ना वडापाव आणि इडली सांबारचा मस्त असा नाश्ता केला आणि मग आम्ही गेलो होतो बाहेर. थोडंसं डेकोरेशनचं सामान वगैरे आणायचं होतं ते घेतलं आणि ते सगळं घेऊन मग आम्ही गेलो होतो घरी. आणि घरी जाऊन आहे ना आम्ही बेसिक तयारी चालू केली आणि आम्ही एकदम सिंपल डेकोरेशन केलं, एकदम नॉर्मल. कारण आहे ना आमची एक थीम असते आणि त्या थीमनुसारच आम्हाला डेकोरेशन करावं लागतं आणि ते डेकोरेशन करायला आम्हाला खूप जास्त वेळ लागला असता आणि आता सध्या तेवढा वेळ नव्हता. त्याच्यामुळे मग नॉर्मल डेकोरेशन केलं आणि आम्ही मार्केटमध्ये गेलो बाप्पांची मूर्ती घेण्यासाठी आणि खूप साऱ्या मूर्त्या बघितल्या, पण आम्हाला पाहिजे अशी भेटतच नव्हती. मग फायनली एक मूर्ती आम्हाला भेटली, मग आम्ही तीच घेतली आणि ते घेतल्यानंतर मग मूर्ती घेऊन आम्ही निघालो होतो घरी जाण्यासाठी. मग आम्ही मूर्ती घेऊन घरी गेलो तर मग मस्तपैकी घरी स्वागत केलं, ओवाळलं वगैरे आणि आमच्या घरी गौरी आणि गणपती दोन्हीसुद्धा असतात आणि आम्ही त्याची एक थीम करतो आणि त्या थीमनुसारच आमचे डेकोरेशनसुद्धा असतं. त्याच्यामुळे एकदम नॉर्मल डेकोरेशन करून पहिले आम्ही बाप्पांची मूर्ती बसवून घेतली, आरती वगैरे करून घेतली आणि आमची काय थीम असणार आहे, आम्ही नक्की काय डेकोरेशन करणार आहे, नक्की आम्ही काय काय करणार आहे, हे सगळं तुम्हाला गौरीच्या वेळेस नक्कीच बघायला भेटणार आहे. त्याचेसुद्धा मी लॉग करणार आहे. तर तुम्हाला ते सगळं त्या लॉगमध्ये बघायला मिळणार. त्यासाठी माझे पुढचे सगळे लॉग तुम्ही नक्की बघा.